पुन्हा एकदा नमस्कार. मी चंद्रकांत ठाकरे आपलं स्वागत करतो आपल्या इथ्रेल अकॅडमीमध्ये, म्हणजेच इंग्लिश लँग्वेज अँड लिटरेचर लर्निंग. काय सुरू केलं होतं आपण? टेन्सेसची सिरीज सुरू केली होती. त्यातला शेवटचा टेन्स सुरू आहे. आपण फ्युचर परफेक्ट बघतोय आणि फ्युचर परफेक्टमधला आपण एक व्हिडिओ पूर्ण केलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट परफेक्ट आणि पास्ट परफेक्ट या दोघांची रिव्हिजन बघितली. तर आता आपण लिटरली सुरू करतोय फ्युचर परफेक्ट टेन्स. आणि जेव्हा आपण टेन्स सुरू करतो त्यावेळेस नेहमी आपण काय करतो? आधी स्ट्रक्चरने सुरुवात करतो. स्ट्रक्चरलाच तुम्ही काय म्हणतात? फॉर्म्युला. मग फ्युचर परफेक्ट टेन्सचा फॉर्म्युला काय आहे? सब्जेक्ट, त्याच्यानंतर काय? शॅल किंवा विल. आपण विल वापरायचं ठरवलेलं आहे. त्यानंतर इथे हॅव येतो परफेक्ट असल्यामुळे, आणि हॅव आला म्हणून वर्बचं कितवं रूप आलं? तिसरं रूप आलं. हा फॉर्मॅट महत्त्वाचा आहे. हा फॉर्मॅट, हे स्ट्रक्चर किंवा हे फॉर्म्युला कोणता टेन्स बनवतं? फ्युचर परफेक्ट टेन्स. मराठीचं जर म्हणाल तर ल आणि ल प्लस असेल, पुढे काय येणार? असेल. हे महत्त्वाचं आहे. हा जो शेवटचा ल आहे हा ला, ली, ले, लू, ले, लई काही पण असू शकतो. म्हणजे पोचलेला, पोचलेलो, झालेला, बघितलेला असं काही पण असू शकतं. पुढे काय? असेल. मी येऊन पोचलेलो असेल, माझं काम झालेलं असेल, तो निघून गेलेला असेल, तो निघून गेलेला असेल. कसं वाक्य तयार होईल बघा बरं. ही विल हॅव लेफ्ट. आता हे वाक्य तयार झालं, ही विल हॅव लेफ्ट. पण आपल्याला या ठिकाणी एक भविष्य काळातली सिच्युएशन पाहिजे. भविष्य काळात विशिष्ट वेळेला एखादी गोष्ट पूर्ण झालेली असेल. मग आपण काय म्हणू शकतो? ही विल हॅव लेफ्ट इन द इव्हिनिंग. काय लिहिलं आपण? इन द इव्हिनिंग. म्हणजे काय? तो सायंकाळी निघून गेलेला असेल. काय वाक्य तयार झालं? ही विल हॅव लेफ्ट इन द इव्हिनिंग. निघून गेलेला. ल आणि ल मुद्दामून लिहिलं. आता इथे लेला झालं. या वाक्याचा ल लचं काय झालं? लेला. पण ल ल मुद्दामून, कारण बाराखडीमध्ये काय पण होणार म्हणून बेसिक ल आणि ल घेतलेला आहे फक्त. तर तो सायंकाळपर्यंत निघून गेलेला असेल, हे पहिलं वाक्य. आणि एखादा येऊन पोचलेला असेल तर आपण काय म्हणू शकतो? शी विल हॅव अराइव्ड. चांगला शब्द देतोय मी तुम्हाला. जनरली आपण कम म्हणतो, पण इथून पुढे काय म्हणायचं? अराइव्ड. शी विल हॅव अराइव्ड टुमॉरो. भविष्य काळातली सिच्युएशन कोणती दिली? उद्या. ठीक आहे. भविष्य काळातली सिच्युएशन या ठिकाणी देतोय उद्या. ही विल हॅव लेफ्ट इन द इव्हिनिंग. शी विल हॅव अराइव्ड टुमॉरो. एखादा प्लुरल सब्जेक्ट घेऊया. प्लुरल सब्जेक्टमध्ये मी घेतो वी. आता फॉर्मॅट लक्षात आला. विल वापरला, हॅव वापरला. आता या ठिकाणी एखादा व्हर्ब घेऊया. वी विल हॅव बिल्ट घेतो. बिल्ट. We will have built house next year. काय लिहिलं? नेक्स्ट इयर. काय वाक्य तयार झालं बघा. We will have built house next year. वाक्याचे अर्थ काय झाले? पहिला, he will have left in the evening. तो सायंकाळी निघून गेलेला असेल. She will have arrived tomorrow. ती उद्या येऊन पोचलेली असेल. येऊन पोचलेली असेल पण चालेल, आलेली पण असेल चालेल. इथे सुद्धा तो निघून गेलेला, सोडून गेलेला काही पण चालेल. राईट. वी विल हॅव बिल्ट हाऊस नेक्स्ट इयर. इथे अजून व्हरायटी येते बघा. आम्ही आमचं घर बांधलेलं असेल. पुढच्या वर्षी आम्ही आमचं घर बांधलेलं असेल. याच्याऐवजी अजून काय होऊ शकतं? आमचं घर बांधून झालेलं असेल. हा फरक लक्षात घ्या मित्रांनो. मराठी फार किचकट आहे. खूप वेगवेगळ्या पद्धतीने वाक्य तयार होतात. आमचं घर बांधलेलं असेल, आमचं घर बांधून पूर्ण झालेलं असेल, आमचं घर बांधून झालेलं असेल, काही पण येऊ द्या. इथे काय येणार आहे? विल प्लस हॅव प्लस V3. इथे काय लिहिलं आहे बघा? विल प्लस हॅव प्लस V3 हेच येणार आहे. इंग्लिश म्हणून युनिफॉर्म लँग्वेज आहे. इंग्लिश म्हणून सोपी भाषा आहे. जास्त काही तिथे बदल होत नाही. पण मराठीमध्ये किती व्हरायटी सांगू? बांधून झालेलं असेल, बांधलेलं असेल. बघा आता हा फरक तुम्हीच. आता हे झाले पॉझिटिव्ह सेंटेन्स. सब्जेक्ट प्लस शॅल विल प्लस हॅव प्लस V3. तुम्हाला दिसतं या वाक्यात नॉट आहे का? या वाक्यात नॉट नाही. म्हणून हे सगळे कोणते वाक्य झाले? पॉझिटिव्ह स्टेटमेंट झाले. कोणते? सब्जेक्ट प्लस शॅल विल प्लस हॅव प्लस V3.
आता समजा आपल्याला जर निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचं असेल तर या एवढ्या मोठ्या स्ट्रक्चरमध्ये कुठेतरी नॉट लिहावा लागेल. तसं 2 जागा आहेत, दोघं ठिकाणी नॉट लिहिलेला चालतो, बिनकामचा डोक्याला ताण करायचा नाही. तुम्हाला दोन्ही जागा सांगतो. आता हा झाला तुमचा फॉर्म्युला. आता या ठिकाणी फॉर्म्युला लिहून देतोय मी तुम्हाला. दुसऱ्या रंगाचा स्केच पेन आहे का बघतो. करेक्ट. आता हे बघा, इथे मी फॉर्म्युला लिहितो निगेटिव्ह सेंटेन्सचा. सब्जेक्ट लिहिला प्लस काय लिहिला, शॅल लिहिला. सब्जेक्ट प्लस शॅल विल. आता इथे मी तुम्हाला हॅव लिहितोय. त्यानंतर सांगतो दुसरा नॉट कुठे, नॉट अजून कुठे लिहायचा. याच्यानंतर नॉट लिहितो आणि मग वर्ब प्लस V3 इथे लिहायचा आहे. राईट. आता तुम्ही काय करू शकतात, हॅवच्या आधी पण नॉट लिहू शकतात. हॅवच्या आधी नॉट लिहिला तरी चालेल. आता निगेटिव्ह फॉर्मॅट झाला. हेच आपण वरचे वाक्य घेऊ निगेटिव्ह. आता काय वाक्य आहे तर इथे, ही विल हॅव लेफ्ट इन द इव्हिनिंग. आता ही विल हॅव नॉट लेफ्ट इन द इव्हिनिंग म्हणजे काय, तो सायंकाळपर्यंत निघालेला नसेल. सायंकाळपर्यंत निघालेला नसेल. कसं वाक्य बनेल, ही विल हॅव नॉट लेफ्ट. ही विल हॅव नॉट लेफ्ट इन द इव्हिनिंग म्हणजे सायंकाळी किंवा सायंकाळपर्यंत तो सोडून गेलेला नसेल, निघालेला नसेल. कुठे वापरला आपण नॉट, इथे. अजून कुठे चालेल, इथे पण चालेल. ही विल नॉट हॅव लेफ्ट इन द इव्हिनिंग पण चालेल. ही विल हॅव नॉट लेफ्ट इन द इव्हिनिंग पण चालेल. पण असेलचा काय झाला निगेटिव्हमध्ये, असेलचा झाला नसेल तरी सुद्धा पास्ट परफेक्ट आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. काय झालं वाक्य, ही विल हॅव नॉट लेफ्ट इन द इव्हिनिंग. आता ती उद्या सकाळी उद्या आलेली असेल का, काय वाक्य आहे बघा, शी विल, इथे मी नॉट आधी लिहितो, शी विल नॉट हॅव अराइव्ड टुमॉरो. हे आपलं वाक्य झालं. काय वाक्य झालं, शी विल नॉट हॅव अराइव्ड टुमॉरो. ती उद्या सकाळी आलेली नसेल. ती उद्या सकाळी येऊन पोहोचलेली नसेल. 2 वाक्य सांगितलं. ती उद्या सकाळी आलेली नसेल. ती उद्या सकाळी येऊन पोहोचलेली नसेल. दोघं चालतील. अजून एखादं वाक्य घेऊया. इथे आता आमचं पुढच्या वर्षी घर बांधलं गेलेलं नसेल. वी विल नॉट हॅव बिल्ट हाऊस नेक्स्ट इयर. बघा, वी विल हॅव नॉट बिल्ट अवर हाऊस नेक्स्ट इयर. पुढच्या वर्षापर्यंत आम्ही घर बांधलेलं नसेल. आमचं घर बांधून झालेलं नसेल. नसेल लक्षात ठेवा. पण ते ल प्लस ल आहेच. ल प्लस ल असेल पॉझिटिव्ह हॅव प्लस V3. ल प्लस ल नसेल पॉझिटिव्ह हॅव नॉट प्लस V3. आता या ठिकाणी तुम्ही म्हणाल V3 का बरं येतो, कारण तुमच्या लक्षात आलं असेल की भविष्य काळातली एखादी घटना पूर्ण झालेली आहे. भविष्य काळात आपण असं गृहीत धरतोय, ती घटना पूर्ण झालेली आहे असं गृहीत धरलं म्हणजे आपोआप वर्बचा V2 किंवा V3 येणार. पण या ठिकाणी आपण हॅव लिहितो, हॅवसोबत V3 येतो. परफेक्ट टेन्समध्ये ते चालतं. चालेल. आता आपण जाऊया पुढच्या प्रकाराकडे. आता प्रश्नसुद्धा तयार होतात. प्रश्नसुद्धा तयार होतात. प्रश्न 2 प्रकारचे आहेत मित्रांनो. प्रश्न 2 प्रकारचे आहेत. कोणते कोणते? पहिला प्रकार आहे एस नो टाईप. पहिला प्रकार कोणता आहे? एस नो टाईप. आणि दुसरा प्रकार कोणता आहे? WH टाईप. राईट. या 2 प्रकारचे प्रश्न आता आपल्याला बनवायचे आहेत. हे सुद्धा पॉझिटिव्ह निगेटिव्ह बनवू शकतात. बनवायला झालं तर काहीच अडचण नाही. पॉझिटिव्ह निगेटिव्ह वाक्य बनवू शकतात. मग सर्वात आधी आपण पहिला प्रश्न बनवू. काय? ही विल हॅव लेफ्ट इन द इव्हिनिंग. तो सायंकाळी निघून गेलेला असेल. प्रश्न कसा बनेल? एस नो टाईप, ज्याचं उत्तर हो किंवा नाही येईल. तो सायंकाळी निघून गेलेला असेल का? तो सायंकाळी निघून गेलेला असेल का? काय सांगितलेलं आहे मी तुम्हाला? आधीचे टेन्सेस तुम्ही अभ्यासलेले आहेत. एस नो टाईप करताना काय करावं लागतं? ऑक्झिलरी व्हर्ब असेल तर तो सुरुवातीला आणा, किंवा मॉडल ऑक्झिलरी असेल तर तो सुरुवातीला आणा.
फ्युचर टेन्समध्ये ऑक्झिलरी व्हर्ब म्हणण्यापेक्षा मॉडल ऑक्झिलरी असतो, तो सुरुवातीला आणायचा. शाल आणि विल मॉडल ऑक्झिलरी आहेत, ते आपल्याला सुरुवातीला आणावे लागतील. वाक्य काय बनतंय? ही विल हॅव लेफ्ट इन द इव्हिनिंग. तो सायंकाळी निघून गेलेला असेल. प्रश्न काय बनतोय? तो सायंकाळी निघून गेलेला असेल का? ऑक्झिलरी व्हर्ब कुठे आणायचा आहे? आपल्याला सुरुवातीला आणायचा आहे. मग हा आणला आपण ऑक्झिलरी व्हर्ब सुरुवातीला. विल, त्यानंतर काय लिहायचा असतो? सब्जेक्ट. विल ही, त्यानंतर काय लिहायचा असतो? हॅव. विल ही हॅव, त्यानंतर काय लिहायचा असतो? लेफ्ट. विल ही हॅव लेफ्ट इन द इव्हिनिंग. सांगा, काय अवघड आहे? काही अवघड आहे? काहीही नाही. कसं स्ट्रक्चर बनलं सांगा. स्ट्रक्चर कसं बनलं? या ठिकाणी मी क्वेश्चनचं स्ट्रक्चर बनवतो. इथे मी लिहिला शाल किंवा विल, प्लस प्लस काय आला? सब्जेक्ट, प्लस काय आला? हॅव, प्लस काय आला? V3, आणि मग प्लस आपलं उरलेला ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट आला. ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट आला. बघा, विल ही हॅव लेफ्ट इन द इव्हिनिंग. आलं लक्षात? आता तो सायंकाळी निघालेला नसेल का? निगेटिव्ह कसं होईल? तो सायंकाळी निघून गेलेला नसेल का? कसं येणार मग? विल हॅव ही नॉट लेफ्ट. पाहून घ्या, नॉट कुठे लिहिला आपण? सब्जेक्ट नंतर लिहिला. विल ही हॅव नॉट लेफ्ट इन द इव्हिनिंग. काय लिहिलं आहे मित्रांनो? पाहून घ्या. विल हॅव ही नॉट लेफ्ट. विल हॅव ही नॉट लेफ्ट इन द इव्हिनिंग. अजून काय करू शकतात? विल ही हॅव नॉट लेफ्ट. यांच्या जागा इकडं तिकडं झाल्या चालतील, पण हा फॉर्मॅट वापरा, काही अडचण येणार नाही. काय केलं आहे तुम्ही? आधी सब्जेक्ट वापरला चालेल का? विल ही हॅव नॉट चालेल. हॅव नंतर तुम्ही काय करू शकतात? नॉट वापरू शकतात, तरी पण निगेटिव्ह वाक्य तयार होईल. विल ही हॅव लेफ्ट इन द इव्हिनिंग. विल हॅव ही नॉट लेफ्ट इन द इव्हिनिंग. पहिल्या वाक्याचा अर्थ काय झाला? विल ही हॅव लेफ्ट इन द इव्हिनिंग, सायंकाळी निघून गेलेला असेल का? आणि दुसरं, सायंकाळी निघून गेलेला नसेल का? अशा प्रकारे काय झालं? क्वेश्चन तयार झाला, येस नो टाईप. आता आपण बघूया WH क्वेश्चन. कोणता प्रश्न बघूया? WH क्वेश्चन आपण तयार करूया. फार महत्त्वाचा प्रश्न आहे हा. अशा टेन्सेसमधले WH क्वेश्चन बनवणं थोडंसं अवघड जातं. आता इथं वेळ दिलेला आहे, इन द इव्हिनिंग. वेळ म्हटला की कोणता शब्द येतो? व्हेन येतो. तर सर्वात आधी WH वर्ड लिहायचा आहे आपल्याला. व्हेन लिहिला WH वर्ड. आता प्रश्न काय आणेल? व्हेन विल हॅव ही लेफ्ट. तो केव्हा निघालेला असेल? व्हेन विल हॅव ही लेफ्ट. काय आलंय पाहून घ्या. व्हेन विल हॅव ही लेफ्ट, तो केव्हा निघालेला असेल. आता या ठिकाणी अजून काय आहे? घर आहे. घर. घरसाठी म्हणजे काय येणार? व्हॉट. व्हॉट विल हॅव दे बिल्ट. त्यांचं काय बनवून झालेलं असेल. आता इथं तुम्ही पुन्हा वेळ देऊ शकता. इथे इन द इव्हिनिंग आणि इथं नेक्स्ट इयर. नेक्स्ट इयर. बघा, दोन वाक्य बनले. व्हेन विल हॅव ही लेफ्ट. इथे नाही चालणार, हे तर उत्तर आहे ना आपलं. व्हेन विल हॅव ही लेफ्ट, काय? तो केव्हा निघालेला असेल. आणि इथे व्हॉट विल हॅव दे बिल्ट नेक्स्ट इयर. आता इथे घर आपण लिहिलं नाही, कारण ते उत्तर आहे. व्हॉट विल हॅव दे बिल्ट नेक्स्ट इयर. कधीही अशा वाक्यांमध्ये उत्तर लिहून टाकायचं नाही. प्रश्नाला काहीच अर्थ राहणार नाही की तो केव्हा निघालेला असेल सायंकाळी, असं चालणार नाही. त्यांनी पुढच्या वर्षापर्यंत काय बांधून टाकलेलं असेल त्यांचं घर, वाक्यात येणार नाही. त्यामुळे ते घर आला नाही, इथे इव्हिनिंग आला नाही. मी बरोबर लिहिलं होतं पहिल्यांदा, राईट. आता याप्रमाणे हे दोन वाक्य तयार झाले. आता याचं निगेटिव्ह बनवू शकतं का? पण त्याच्या आधी फॉर्म्युला कसा तयार झाला बघा. फॉर्म्युला तयार झाला, आपण त्याला म्हणूया WH वर्ड. आधी काय लिहायचा? WH वर्ड प्लस प्लस काय लिहायचा? विल, प्लस काय लिहायचा? हॅव, प्लस काय लिहायचा? सब्जेक्ट, प्लस काय लिहायचा? V3 आणि प्लस काय लिहायचा? ॲडव्हर्ब लिहायचा. या ठिकाणी ॲडव्हर्ब आपला लिहिलेला आहे. ठीक आहे, आपला ॲडव्हर्ब लिहून झालेला आहे या ठिकाणी. आता आपल्याला करायचं आहे
पुढचं वाक्य आपल्याला या ठिकाणी न्यायचं आहे आणि पुढच्या वाक्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, निगेटिव्ह लिहावं लागणार आहे. आता या ठिकाणी कुठे येईल बरं निगेटिव्ह वाक्य? निगेटिव्ह शब्द याच्या आधी येऊ शकतो, याच्यानंतर येऊ शकतो. काय करायचं आहे मग? वाक्य कसं बनेल बघा. वाक्य बनेल, आपण थोडं वाक्य चेंज करू. व्हॉट विल हॅव ही नॉट सीन. त्याने काय पाहिलेलं नसेल. व्हॉट विल हॅव नॉट सीन. व्हॉट विल हॅव नॉट सीन, त्याने काय पाहिलेलं नसेल. नसेल आलेलं आहे. काय नाही, फक्त तेच WH वर्ड इथे लिहिला आणि काय केलं आहे आपण फक्त इथे सब्जेक्ट नंतर काय लिहिला, नॉट लिहिला. झालं, आपलं या ठिकाणी वाक्य पूर्ण झालं. अशा पद्धतीने निगेटिव्ह प्रश्न तयार होतील, पण शक्यतोवर हे निगेटिव्ह प्रश्न जास्त बनत नाही, जास्त तयार होत नाही, गरज पडत नाही. इथपर्यंत मात्र सगळ्या प्रकारची गरज पडत असते. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. सबस्क्राईब करा नवीन असाल तर. कमेंट बॉक्समध्ये करा. एक प्रश्न देतो तुम्हाला कशासाठी, होमवर्कसाठी. एक मराठी वाक्य देतो, ते मराठी वाक्य तुम्ही इंग्लिशमधून करायचा प्रयत्न करा. कमेंटमध्ये नक्की लिहा, वाट बघतो आहे मी. प्लीज कंटाळा करत नका जाऊ. जेव्हा तुम्ही काहीतरी प्रयत्न करता तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स वाढतो, उत्तर देण्याचा आत्मविश्वास वाढतो. त्या आत्मविश्वासाची फार गरज असते. या ठिकाणी मी लिहितो, ते का गेलेले असतील. ते का गेलेले असतील. काय करायचं आहे याचं इंग्लिशमधून ट्रान्सलेशन करा. फ्युचर परफेक्ट वापरायचं आहे. आधी ओळखा. पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे, निगेटिव्ह स्टेटमेंट आहे, क्वेश्चन आहे, WH क्वेश्चन आहे की येस नो टाईप क्वेश्चन आहे का त्याच्यात पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे, हे सगळं करणं गरजेचं असतं. कारण जेव्हा आपण वाक्य बोलतो आपल्याला सगळ्या प्रकारचे वाक्य बोलावे लागतात. हेच बोलायचं आणि ते बोलायचं असं चालत नाही. ठीक आहे. थँक्यू. शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मित्रांना फॉरवर्ड करा भरपूर.